ओख्याचा प्रिय भाविकांनो, आपणास माहित आहे की यावर्षी आपण आपल्या धर्मग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. सुमारे 50 वर्षापूर्वी पायवाट व बीबीचा कच्चा रस्ता यामुळे पावसाळ्यात लोकांना धार्मिक विधीसाठी नंदाखाल येथे जाणे गैरसोयीचे होते. 1949 रोजी नंदाखाल चर्चचे तत्कालीन प्रमुख धर्मगुरू मॉन्सिनियर रेमंड मेंडिस यांनी आपल्या नानभाटकरांच्या अडचणी समजून घेतल्या व सित्तरवाड गावातील दानशूर व्यक्ती फरशा दुमालो उर्फ बापू यांना भेटले व त्यांनी मोठ्या मनाने आताच्या चर्चची जागा दान केली. या ठिकाणी 1951 साली झावळ्याचे चर्च उभारले गेले. त्यानंतर 1 जून 1975 पासून तत्कालीन कार्डिनल वेलेरियन ग्रेसेस यांनी संत पॉल चर्च नानभाट स्वतंत्र धर्मग्राम जाहीर केले व फादर मायकल डिसोजा यांची पहिले प्रमुख धर्मगुरू म्हणून नियुक्ती केली. आज आपण 50व्या वर्षात प्रवेश करीत असताना फादर मायकल डिसोजा आज आपल्यामध्ये उपस्थित आहे ही आनंदाची बाब आहे. स्वर्गवासी फरशा दुमालो यांच्या दानशूरपणातून प्रेरणा घेऊन दुमालो उमालो राहणार सित्तरवाड, बस्ताव बेंजामिन परेरा, जुजा, बेजमी, शिलो, आम्ब्रोस, जाती, पावलुलो राहणार अक्करभाट, झाव कोण, जुजा कोण, लुसू कोण, दुमा कोण, फिलू कोण राहणार घोटेभाट, तसेच संजा व शिमा डिग्रिटो चिंचोडी, बावतीस डाबरे विठाळे यांनी देखील चर्चसाठी योगदान दिले आहे. त्यामुळेच आज भव्य चर्च, कॉन्व्हेंट व होली क्रॉस हायस्कूल या ठिकाणी उभे आहे. फादर मायकल डिसोजा यांच्यासह अनेक धर्मगुरू व धर्मभगिनींचा नानभाट हे पॅरिश घडविण्यात मोलाचा सहभाग आहे. त्यात सिस्टर जोहान्ना यांचाही सिंहाचा वाटा आहे. तसेच आगोस्टिन लोपिस व कुटुंबीय नाळे यांनी देखील काही काळ धर्मगुरूच्या राहण्याची व्यवस्था केली. आपल्यापैकी बरेच जण या सुवर्ण महोत्सवी प्रवासाचे साक्षीदार आहेत. गेल्या 50 वर्षात आपल्या नानभाट धर्मग्रामाने ख्रिस्त सभेला 17 धर्मगुरू, 54 धर्मभगिनी दिल्या आहेत. अनेक धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते तयार केले. गेल्या 50 वर्षाच्या स्मृती आठवत असताना सर्वप्रथम या सोनेरी क्षणाबद्दल मिसाविधीत सहभागी होऊया व देवाला धन्यवाद देऊया. आता संत पॉलचा झेंडा फडकवला जाईल. प्रिय बंधू, मायकल डिसोजा आणि झेंड्याचे मानकरी फरशीबाई रॉड्रिक्स हे झेंडा फडकवणार आहेत. त्या अगोदर झेंड्यासाठी प्रार्थना करतील प्रसारदान केंद्राचे संचालक फादर रॉबर्ट डिसोजा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा नावे प्रभू तुम्हा बरोबर असो. ईश्वर पुन्हा स्वर ठिकाणी लावण्यात आता सुंदर अशा ते रूपांतर झालेलं आहे आणि म्हणूनच आम्हा सर्वांची मोठ्या आनंदाने भरलेली आहे, उंचावलेली आहे. त्या आमच्या आनंदाचं आणि आमच्या हृदयाचं प्रतीक म्हणून संत पॉलचा हा झेंडा उंचावत आहोत. या झेंड्यावर आम्हा सर्वांवर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ज्या वेळेला आम्ही संत पॉल यांच्याकडे पाहू त्या वेळेला सातत्याने प्रीतीचा ध्वज करण्यामध्ये आम्हाला उंचावता यावा. शांतीचा ध्वज आमच्या समाजामध्ये आम्हाला फडकावता यावा आणि आनंदाचा ध्वज आमच्या चेहऱ्यावरती झळकत राहावा अशी कृपा कर. फादर मायकल डिसोजा यांनी पायाभरणी केली. फादर अब्राहम गोम्स जणू काही त्याच्यावरती आता कळस चढवत आहेत. आमच्या दोन्ही धर्मगुरूंना आणि ह्या ठिकाणी येऊन गेलेल्या परंतु आमच्यामध्ये उपस्थित नसलेल्या आमच्या
काही धर्मगुरूंना तू तुझ्याकडे बोलावून घेतलेला आहे, त्यांचीही आज आम्ही इथे आठवण करतो. त्या सर्वांना देखील स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवनाचा झेंडा फडविण्यास तू कृपा दे. ही सारी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आणि सर्व समर्थ परमेश्वर पुत्र आणि पवित्र आत्मा त्या झेंड्यावर आणि आपला हे सगळी बुकिंग आहे अशी बुकिंग आहे सगळं. ते बघा, हे बघा. हॅलो. आजच्या झेंड्याचे मानकरी फरशीबाई रॉड्रिग्स यांच्या हस्ते संत पावलाचा झेंडा फडकावला जात आहे. आपण टाळ्याच्या गजरात आनंद व्यक्त करायचा आहे. आणि आता पुढच्या विधीसाठी आपण देवळात जात आहोत. सुरुवातीला प्रार्थना नृत्य होईल. आपल्या शाळेतील मोठी जे नृत्य तयार केलेले आहे ते सादर होईल. सगळ्यांनी मिरवणुकीतच देवळात जायचं आणि मुख्यतूनच देवळात प्रवेश करायचा आहे. इतर दरवाजा अमुक दारातूनच देवळात प्रवेश करायचा आहे ही विनंती. प्रार्थना नृत्य होईपर्यंत बाकीच्या भाविकांनी बाहेर थांबायचं आहे. प्रार्थना नृत्य त्यानंतर वेदी सेवक, त्यानंतर वाचक वर्ग, आजच्या या जागेचे देणगीदार आणि त्यानंतर धर्मगुरू आणि सगळ्यात शेवटी आजच्या मिसाचे प्रमुख पुरोहित असा मिरवणुकीचा क्रम असेल.
हेतू वाढदिवसानिमित्त मी देवाचे आभार देणार कॅनन डायस, लिया रॉयस डिसिल्वा, देवाचे आभार देणार जोसेफ लोपिस, अँथनी मिनेजिस, सुखरूप प्रवासाबद्दल देवाचे आभार देणारा नामी आणि पुढील व्यक्तींच्या आत्म्यासाठी निसा अर्पण करण्यात येत आहे. जेन फ्रान्सिस डिब्रिटो, संजय दुमालोपिस, अलेक्स फ्रान्सिस रॉड्रिग्स, अल्बर्ट डिब्रिटो, तेरेजा जोकिम टुस्कानो, मॅथ्यू संजय डायस, सांतान बदशिन कोरिया, तेरेजा कैफान डिकोना, पीटर डायस, फ्रांसिस सादो टुस्कानो, इस्माल बपिकर लोपिस, जोकिम डिसोजा, मैथ्यू परेरा, मेरी बाई फ्रांसिस मचाडो, फिलोमिना जोसेफ डिसिल्वा, कार्मेलिन जोसेफ डिब्रिटो, एना दुक्साल्वी, जोना टुस्कानो, मेरी लॉरेंस डाइगो डायस, जॉन सिल्वेस्टर परेरा, मेरी जॉन परेरा, अजय आसोबा, पीटर डिसिल्वा, पाकीबाई रॉड्रिग्स आणि इग्नेशियस रॉड्रिग्स. आता आपले आजचे मुख्य पुरोहित आणि आपल्या पॅरिसचे पहिले प्रमुख धर्मगुरू फादर मायकल डिसोजा यांचा पॅरिस प्रीस्ट यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. फादर मायकल डिसोजा सध्या डिवाइन मर्सी चर्च उत्तर येथे आहेत आणि त्यांनी धर्मगुरू पदाची 55 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि ते आजही आपल्यामध्ये व्यवस्थित चांगल्या रीतीने चांगल्या आरोग्याने आहेत याविषयी आपल्या सगळ्यांना फार मोठा आनंद आहे आणि फादरांचं या उत्सवामध्ये आम्ही सगळे स्वागत करीत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित असलेले फादर कॅजिटन रॉड्रिग्स यांचंही आपण स्वागत करू. फादर रॉबर्ट डिसोजा,
फादर लिनस डिमेलो यांचं देखील आम्ही या उद्घाटनाच्या मिसासाठी स्वागत करीत आहोत. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नामाने. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ऐकूया आणि दयाळू परमेश्वर पित्याकडे क्षमा. सर्वशक्तिमान परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनात देवो. Who
आपण प्रार्थना करूया. मी स्वर्गात बाबा, दिवसाच्या प्रकाशात जाण्यासाठी तुझ्या लेकरांना तू घालतोस. पापाच्या अंधारापासून आम्हाला मुक्त कर. तुझ्या सत्याच्या दिव्य तेजात आम्हाला सगळ्यात ठेव. आमचा आशीर्वाद त्याच्या अनुकरण करा आणि त्याच्याप्रमाणे प्रभू ख्रिस्तावर आपली श्रद्धा दिवसेंदिवस दूर ही प्रार्थना आम्ही सर्व काही जीवन आमचा प्रवेश ख्रिस्त त्याच्याद्वारे करीतो. ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. मरण परमेश्वराने निर्माण केले नाही. जिवंताच्या नाशाने त्याला आनंद होत नाही, कारण सर्व वस्तू अस्तित्वात राहाव्यात म्हणून त्याने त्याला निर्माण केले आहे. जगातल्या वस्तू लाभदायक आहेत, त्याच्यात विनाशक विष नाही आणि मृत्यू लोकांची सत्ता या इहलोकी नाही. धर्माचरण करणारा कधी मरत नाही. परमेश्वराने मनुष्याला अमर बनवले. त्याने आपल्या स्वभावाच्या प्रतिमेप्रमाणे केले आहे. परंतु सैतानाच्या मत्सराने या जगात मरणाने प्रवेश केला आणि जे त्याच्या पक्षाचे आहेत ते मृत्यूची शिकार होतात. प्रभूचा शब्द. पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. विश्वास, भाषा, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या या कार्यातही असावे. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता गरीब झाला, अशा हेतूने की त्याच्या गरीब होण्यामुळे तुम्ही धनवान व्हावे. दुसऱ्यांचा भार हलका करण्यासाठी तुमच्यावर भार घालावा असे नाही,
तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. प्रभूचा शब्द. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मग येशू मच्छीवर बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाच्या सभास्थानाचा एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनंती केली, माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे, म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावा. मग तो त्यांच्या बरोबर गेला. तेव्हा पुष्कळ लोक त्यांच्या मागून चालले होते आणि त्याच्या भोवती गर्दी होती. तिथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून बरे व्हावे म्हणून पुष्कळ हात सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग वळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लगेच तिचा रक्ताचा झरा चुकून गेला आणि आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असे तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपल्या भोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहत असता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहावयास त्याने सभोवर पाहिले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत आणि कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला खराखुरा वृत्तांत सांगितले. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढीपासून मुक्त हो. तो हे बोलत आहे इतक्याच सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना कशाला त्रास देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याविषयी कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्सी रडणारे आणि आकांत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्यांनी पाहिला. तो आत जाऊन त्यांना म्हणाला, तुम्ही गोंधळ का करता आणि रडता? मुलगी मेली नाही, झोपेत आहे.
तेव्हा ते त्याला हसू लागले. मग त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप आणि आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, तलिता कोम, त्याचा अर्थ, मुली मी तुला सांगतो उठ. आणि तात्काळ ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्यांनी त्यांना निक्षून आज्ञा दिली आणि तिला खावयास देण्यास सांगितले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. संत पौला तुला प्रणाम, तुला प्रणाम. प्रभूसाठी तू झिजलाशी, अंती प्राण विफलाशी. स्वर्ग मिळाला तुला इनाम, तुला प्रणाम. अब्राहम धर्मगुरु, वेदीवरील इतर सर्व प्रिय धर्मगुरु, सिस्टर्स, माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, संत पौल धर्मग्रामाला 50 वर्षे पूर्ण होत आहे. प्रभूला धन्यवाद देऊया. 50 वर्षांपूर्वीची काय आठवण. एक लहानसं छोटंसं देऊळ होतं, चापर होतं, त्याला पत्र्याचं छप्पर होतं आणि बसायला जमीन होती, माती. ती क्षणाने सारवले जायची. झाडाकडे यायचं आणि जमीन सारून जायचं बसण्यासाठी दिसायला. 2300 लोक होते. आता वाढले असतील, कमी झाले असतील. म्हणजे मांडव्यापासून तर आठवडीपर्यंत, बरोबर आहे, मांडव्यापासून आठवडीपर्यंत एवढे लोक होते. 2300. आणि ते सगळे त्या लहानच्या चापलमध्ये घेऊन बसायचे. मी इथून मंदाखालहून यायचो. मंदाखाल सायकलवरती, छोटीशी सायकलवरती. आणि त्यानंतर मग मी काय पाहिलं की त्या लहानच्या चापलच्या भिंतीवरती मागे येशू बाळाची हेमास. माझी धर्मगुरू म्हणून ह्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर मी नाव बदललं. मी नाव दिलं संत पौल चर्च. पण मी का तसं केलं हे मी तुम्हाला सांगते. काही लोक विचारतात कशाला बदललं नाव, एवढं सुंदर नाव होतं येशू बाळाचं. त्याचं कारण असं की येशू, प्रभू येशू ख्रिस्त हे जर आराध्य दैवत आहे. सर्वसमर्थाचा पुत्र प्रभू येशू आपला कारण. त्याच्याकडे तर आपल्याला जायचं आहे, त्याच्याकडे आपल्याला पाहायचं आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक हवा आहे, गाईड हवा आहे. तो मी शोधायचा प्रयत्न करत होतो आणि मला आठवलं नाव संत पौल. कारण सेमिनरीमध्ये असताना आम्ही त्याचा अभ्यास करत होतो. हा माणूस ग्रीक तत्वज्ञानी आणि यहुदी ईशज्ञानी, एवढा मोठा माणूस, आणि त्याची शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अत्यंत प्रभावी. इतक्या लोकांना त्यांनी प्रभावित केलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमासाठी. एवढी पत्र लिहिली, सुंदर सुंदर पत्र की अजूनपर्यंत आपण बायबलमध्ये वाचू शकतो. मला असा विचार आला, मला वाटलं की हा उत्तम मार्गदर्शक आपल्याचे मला संत पौल. आणि 50 वर्षाच्या वाटचालीमध्ये मागे येऊन पाहिलं. अनेक धर्मगुरू येऊन गेले, सिस्टर्स आल्या, अनेक प्रापंचिक
सेवक तयार झाले. कॅरिझमॅटिक प्रार्थना सोमवारी होते आणि जे आम्ही यूट्यूबवरती बघतो सगळीकडे ते सुंदर प्रापंचिक लोक सुद्धा इतक्या प्रभावाने देवाचा शब्द सांगत आहे. हे सर्व कोणाचं मार्गदर्शन आहे? संत पॉल आपला आशीर्वाद संत. त्यानेच आपल्याला आणि तोच आपल्याला आतापर्यंत मदत करीत आहे. प्रभू ख्रिस्ताकडे येण्यासाठी तो परमेश्वर आहे, परमेश्वरचा पुत्र आहे आणि आपला काढणार आहे. हे सगळं आपल्या ज्ञान आपण जाणत आहोत. आता मी म्हटलं त्याप्रमाणे संत पॉलने अनेक पत्र लिहिली आहेत आणि या पत्रामध्ये त्याने आपलं अंतरंग व्यक्त केलेलं आहे. त्या पत्रामधून 2 वचनं मला आवडलेली आहेत. मी वाचतो आहे नेहमी आणि मला चिंतनासाठी मननासाठी ती फार उपयुक्त पडलेली आहे. ते मी तुम्हाला सांगत आहे. 2 वचनं. पहिलं वचन आहे, पॉल म्हणतो, पहा मी आता जगतो आहे, पण मी पॉल म्हणून जगत नाही आहे, तर ख्रिस्त प्रभू माझ्या ठाई जगतो आहे. पॉल म्हणत आहे स्वतःच सर्व बाजूला त्या व्यक्तिमत्व, ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व समोर ठेवत आहे. हे व्यक्तिमत्व जणू त्याने स्वीकारलेलं आहे आणि त्याच्या आधाराने तो चालतो आहे. मध्याच्या ख्रिस्ताचंही जगणं म्हणजे काय आहे? ख्रिस्ताचंही जगणं म्हणजे संत पॉल आपल्याला सांगत आहे. ते जगणं समजून घेण्यासाठी आपल्याला मध्याच्या शुभवर्तमानात जायला लागेल. आपल्या 5व्या अध्यायामध्ये प्रभूने धन्यवाद सांगितले आहे. 8 धन्यवाद. पण तो प्रभूने म्हटलेला आहे, जे आत्म्याने दीन आहे ते धन्य, स्वर्गराज्य त्यांचं हे आता शोक करीत आहे, दुःख सहन करीत आहे ते धन्य, त्यांना सौख्य मिळेल. जे मनाने दीन आहेत, नम्र आहेत ते धन्य हो. अहंकारी गोष्टी बाजूला ठेवून जगत आहेत त्यांना जेव्हाच आशीर्वाद मिळेल. जे नीतिवत्वाचे भुकेले आहेत, ते दयाळू आहेत, ते शांती करणारे आहेत, नीतिमत्तेसाठी झटणारे आहेत आणि जे क्षमाशील आहेत ते सगळं वचनाचा अर्थ आपण अनेक वेळेला ऐकलेला आहे, चिंतन केलेलं आहे. पण त्याच्या आधारे चालताना आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण कसं करता येईल हे सुद्धा आपण अनुभवाने टाकलेलं आहे. दुसरं वचन संत पॉलचे मला आवडलं, अजून आवडतं ते म्हणजे पॉल म्हणतो आपल्या भौतिक जीवनाच्या शेवटी तो म्हणतो की पहा मी माझ्या प्रभूसाठी जीवनभर संघर्ष केला आहे, मी धाव संपवलेली आहे आणि आता मी स्वर्गीय मुकुट घेण्यासाठी तयार झालो आहे. जीवनाच्या अंती पॉल रोमच्या कैदेमध्ये आहे, तुरुंगामध्ये आहे आणि लवकरच तो रोमन सम्राटाच्या पुढे न्यायाधीशा पुढे हजर होणार आहे आणि आपल्याला माहीत आहे की त्याला मारण्यात येईल, त्याला नष्ट करण्यात येईल, कारण तो ख्रिस्ताचा सेवक म्हणून आणि रोमन सम्राटाला त्या लोकांनी ते मान्य नव्हते. रोम शहरामध्ये कैद्यामध्ये असताना तो पाहतो आणि आपले शिष्य तिमोथी, टायटस इतर कसे जगत आहेत, कसे लोकांना ख्रिस्ताचा मार्ग दाखवत आहे, असे पाहून तो त्यांची प्रार्थना करीत आहे, दिवस रात्र प्रार्थना करीत आहे. संत पॉलने जीवनामध्ये खूप कष्टाने असे जीवन जगताना हा अपेक्षा सहन केल्या, निंदा नावस्ती सहन केली, पण अखेरपर्यंत प्रभू ख्रिस्ताची निष्ठा त्यांनी सहन केली आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमासाठी तो मृत्यूला समोर आहे. 2 वचनं पण आपल्याला जीवनाचा अर्थ समजून सांगावे. 2 वचनं ज्याच्या पॉलने स्वतःच्या जीवनामध्ये जगताना आपलं जीवन समर्पित केलं प्रभू ख्रिस्ताला. ह्या वचनामधून
त्यांना सर्वांना भाविकांना मार्ग दाखवलेला आहे ख्रिस्ताचा मार्ग. असा हा आपला आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तो आपला ख्रिस्ताकडे नेता, तो आपला मार्गदर्शक आहे, गाईड आहे, तो आपला सहाय्यकर्ता आहे. आज आपण ह्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत. आनंदाने साजरं करत आहोत. संत पॉलचे शब्द ती वचनं आपल्या डोळ्यासमोर ठेवूया, हृदयात ठेवूया, आपल्या कुटुंबाला सांगूया, त्यावर चिंतन मनन करूया आणि ख्रिस्ताचं जीवन जगण्यासाठी तयार होऊया. परंतु आज आपण संत पॉल प्रश्न संत पॉल हा तुला प्रणाम प्रभूसाठी तू झिजलाशी अंतिम प्राण देतलाशी स्वर्ग म्हणाला तुला नाम तुला प्रणाम. आम्ही श्रद्धा व्यक्त करूया, उभे राहूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्वोत्कृष्ट एकच परमेश्वर सर्वशक्तिमान हा विश्व आणि परमेश्वराचा एकमेव सत्याचा पुत्र एकच हा विश्व करतो. तो सर्वलहान कोणी आपण ठेवला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर प्रकाशापासून तो किती त्याच्यापासून सर्व कुमारमध्ये पवित्र शास्त्राप्रमाणे वेगवेगळे राजमान झाला आहे आणि जिवंतांचा त्याच्या राज्याचा जीवनाचा तो पिताळे तो संदेश आणि साठी एकच बाबतीत मान्य करतो. जीवन त्यांची श्रद्धावंतांच्या प्रार्थना माझ्यावरती बंधुभगिनीनो, कारणाचे रहस्य सादर करण्यासाठी प्रभू ख्रिस्ताचे जीवनाने आशीर्वादाचा सारा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या देवपूजाकडे याचना करूया. प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभूच्या करुणेची व दयेची ओळख भाविकांना देण्यास पवित्र आत्म्याकडून धैर्य व चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर सामान्य जनतेच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू ख्रिस्ताने 12 वर्षे पीडित असलेल्या रक्तस्रावी स्त्रीला त्याच्या पवित्र स्पर्शाने निरोगी केले, तर याईराच्या कन्येला मेलेल्यांतून जिवंत केले. परमेश्वराच्या कृपेने इतरांना मृत्यूचा स्पर्श आम्हाला देता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. यावर्षी आपण आपल्या पॅरिसचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. या वर्षभरात जे उपक्रम राबविले जातील त्या सर्व कामावर संत पॉलची मध्यस्थी राहावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
आपल्या गाव परिवारातील सर्वांना चांगले आरोग्य लाभावे, परगावात परदेशात वास्तव्य करणाऱ्यावर प्रभूचा वरदहस्त असावा, या पावसाळी दिवसात आपल्याला चांगले हवामान लाभावे, जगात सर्वत्र शांतता लाभावी, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बाबा, तुझ्या लोकांच्या जीवनात अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर सध्या होणाऱ्या आम्हाला सर्वांच्या प्रार्थना स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या प्रभूद्वारे करतो. बंधुभगिनींनो, माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करू. परमेश्वर पित्या, या दिव्य रहस्यांद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी नम्रपणे सेवा करण्यास
या पवित्र दानांकडून आम्हाला तुझी मदत दे. ही प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. अंतःकरणे प्रभूकडे राहा. आमच्या परमेश्वराची आभार मानूया. पवित्र पित्या सर्व शाश्वत परमेश्वराला आम्ही जो नित्याने सर्वत्र आभार मानावे ते योग्य आहे, तारणदायक आहे, आमचे कर्तव्य आहे. तुझ्या मुक्ती कार्यात आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तुझ्या ऐश्वरी सामर्थ्याने आमच्या सहाय्याला धावून तू आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमची मुक्ती व्हावी अशी तुझी इच्छा आहे. मनुष्याने तुझा स्नेह संबंध देखा, परंतु मनुष्यानेच आमच्या परमेश्वराद्वारे तू पुन्हा जोडला आहे. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबाराचे देवदूत आराधना करतात, तुझ्या सहवासात आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमची सुने सुरू तुझे स्तुती गान गातो. पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही झाली आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरं गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण तिथे आम्ही खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला. तुम्ही सर्वजण हा प्याला बघितला, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमीसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार, स्मरण पावया, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. दयावंता परमेश्वरा, ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाची कृती साध्य करताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा काळ अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो.
ख्रिस्ताचे शरीर रक्ताचा स्वीकार करताना पवित्र आत्म्याद्वारे आम्ही एक व्हावे असे विनम्रपणे केले. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. या पॅरिशमध्ये कार्य करून गेलेले स्वर्गवासी फादर नेपोलियन गोन्साल्विस, फादर डेनिस कोक्या, फादर अलेक्स तुस्कानो या तुझ्या सेवकाची आणि फादर कायस करवालो या तुझ्या सेवकाची आठवण कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही स्मरण कर. आपल्या कुटुंबाची प्रिय माणसं मरण पावले ज्यांनी आपल्याला श्रद्धा दिलेली आहे त्यांची आठवण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानिके ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे कर. ख्रिस्तासह पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. तारणाऱ्याची आज्ञा आणि ईश्वरी शिकवण्याने प्रेरित होऊन धैर्यपूर्वक मध्ये व्हा. आमच्या आमची दररोजची हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून मला सोडव. या जीवनात आम्हाला कृपा करून शांती दिली दिव्य आशीर्वाद आणि आमचा मुक्तीदाता प्रभू येशू याच्या आगमनाची वाट पाहताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंता आणि व्यर्चना यापासून सुरक्षित असू. शांतीचं दान मागूया. प्रभू येशू ख्रिस्त, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आता आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वाईट करण्याची कृपा कर. तुझे दिव्य आहे सदा शोधा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सो. एकमेकांना शांती द्या.
आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराची गोकुळ, जगाची पापी दूर करणारे हे देवाची गोकुळ पहा. या गोकुळाच्या भोजनास बोलावण्यात आलेले आम्ही सारे धन्य. प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आमचे संरक्षण.
देवाचा प्रवेश लाभला. कृष्ण बलिदान आणि कृष्ण शरीरामुळे तुझ्या ऐश्वर्य जीवनात आम्हाला सहभागी कर. तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला करण्याकरिता आम्हाला सामील कर आणि आमच्या आयुष्याचा त्याचं जीवन आम्हाला सतत प्रेरणात येत राहतो. ह्या एखादी जे जाणण्यासाठी आणि अंतिम जीवन स्वीकारण्यासाठी आम्हाला मदत कर. ही प्रार्थना करू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आज सामान्य काळातील 13वा रविवार आणि सुवर्ण महोत्सवी उद्घाटनाची मिसा. आजच्या दिवसाबद्दल आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि संत भाऊ आपल्याला आशीर्वादित करो ही आमची सर्वांची आपल्यासाठी प्रार्थना असेल. आजची उपासना उकंद गाव परिवारातर्फे दिवसभरामध्ये अनाथा पॅरिश काउन्सिलतर्फे त्या सर्वांना धन्यवाद. पुढच्या रविवारीची उपासना मानपे गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. आज संध्याकाळी ठीक 5 वाजता नव्याने निवडून आलेल्या सेवक नेत्यांचे प्रशिक्षण शिबिर ठेवलेले आहे. मी आपल्या सर्व सेवक नेत्यांना सांगू इच्छितो आणि विनंती करतो की कृपा करून काही महत्त्वाचं काम असलं ते बाजूला ठेवा आणि या प्रशिक्षणासाठी आपल्याला येणं बंधनकारक आहे. कारण गावाने आपल्याला निवडून दिलेले आहे किंवा आपल्याला पसंती दिलेली आहे आणि म्हणून गावाच्या सेवेसाठी आपलं तत्पर राहणं गरजेचं. त्यासाठी आपल्या सर्वांना या शिबिरासाठी येणं बंधनकारक आहे. कृपा करून आपण त्याची नोंद घ्यावी आणि 100% उपस्थिती प्रार्थनीय आहे. ज्यांचे लग्न मे 2025 पर्यंत ठरलेले आहेत अशा मुलामुलींसाठी त्यांच्या पालकासमवेत शिबिर पुढच्या रविवारी सकाळी 9च्या मिसानंतर आयोजित केलेलं आहे. कृपया संबंधित पालकांनी आणि मुलामुलींनी त्याची नोंद घ्यावी. पुढच्या शनिवारपासून शनिवारच्या सकाळच्या मिसा नेहमीप्रमाणे असतील कारण काल प्रेमेदीचे वार सगळे संपलेले आहेत आणि आपल्या डोळ्यामध्ये नेहमीप्रमाणे मिसा असतील. आणि त्याच प्रकारे बरीचशी मुलं पालकाबरोबर रमेदीला जायची पण नंतरचे पुढचे कार्यक्रम असायचे आणि त्यासाठी आपण बघायचं की आता पुन्हा रविवारी आपल्या सर्व मुलांना संडे स्कूलला आणणं पाठवणं गरजेचं आहे. पालकांनी कृपया त्याची नोंद घ्यावी. बाल संघाची सभा या आठवड्यामध्ये सोमवारी गोटेबाट आणि मंगळवारी वाळूंचे गाव परिवारामध्ये 8 वाजता होते. सोमवार 8 जुलैपासून प्रार्थनेच्या वेळेला आपण सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत आणि फादर मायकाने आपल्याला 2 त्यांना भावलेली वाक्य आपल्या प्रवचनामध्ये सांगितलेली आहे आणि म्हणून संत पॉलचं आपण पुढच्या 7 आठवड्यामध्ये त्याची जी 12 पत्र आहेत त्याला पहिल्यांदा मला वाटतं बोधपत्र म्हणायची नंतर ते हळूहळू तो बोध कमी होत गेला आणि फक्त पत्रच राहिले. आता आपण त्याला पुन्हा बोधपत्र म्हणूया कारण संत पॉल खूप मोठा बोध आपल्याला करतो आहे आणि जी 2 वाक्य फादरना भावली ती पण त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितलेले आहे. आपल्याला तरी संत पॉलच्या जीवनातील 13 पत्रातून एखादं वाक्य जरी भावलं तर आपल्या आयुष्याचं सार्थक होईल आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्या भाविकांना सांगू इच्छितो की दर सोमवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने आपण या अभ्यासक्रमासाठी प्रार्थना असणारच. त्याचबरोबर संत पॉलचे जीवनाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. आता मायकलने सुंदर प्रकारे सांगितलं होतं ख्रिस्त माझ्यात जगतो आहे आणि जर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत असेल तर पुढचं पाऊल कोणतं असेल तर आमच्यामध्ये सूड भावना नसावी तर सर्वांनी शांतीने जगावं आणि म्हणून हे विविध वाक्य संत पॉलचं पत्र रोमकारास 12व्या अध्यायामध्ये हे विविध वाक्य आपण पॅरिससाठी काही दिवसामध्ये आपल्या घरोघरी पाठवणार आहोत आपल्या दरवाजावर लावण्यासाठी. कारण ख्रिस्त माझ्यामध्ये जगत असेल तर सूड आणि प्रीती या 2 गोष्टी एका ठिकाणी नांदू शकत नाही.
तर त्याची आपण नोंद घ्यायची आहे आणि बघूया संत पौला मध्यस्थी करूया की आमची सुडाची भावना नष्ट व्हावी आणि शांतीने जगण्यासाठी संत पौल आम्हाला प्रेरणा देऊ. सेंट फ्रान्सिस टेक्निकल इन्स्टिट्यूट बोरिवली निरनिळ्या अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती बाहेर सूचना बोर्डवर लावलेली आहे. त्याच प्रकारे कॅथलिक बँकेतून आलेल्या काही सूचना सेंट पॉल्स चर्चच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेच्या सौजन्याने नानपाट पॅरिशमधील बँकेच्या सभासदाकरिता मोफत डायग्नोस्टिक च्या माध्यमातून वैद्यकीय तपासणीचे शिबिर पुढच्या रविवारी 7 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून क्रॉसहून नानपाट येथे आयोजित करण्यात आलेले आहे. इच्छुक सभासदांनी केवळ 250 रुपये भरून प्रति सभासदी भरून नानपाट पॅरिसच्या जनहित संस्थेकडे 5% नाव नोंदणी करायची आहे. आणि त्याच प्रकारे दुसरी सूचना आहे की बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना ज्या ग्राहकाने आपल्या खात्याची KYC केलेलं नसेल त्यांनी कृपया 15 जुलैपर्यंत जवळच्या शाखेत जाऊन KYC करायची आहे. अन्यथा 21 जुलैपासून आपली जी बँकेची खाती आहे ती गोठवली जातील त्याची आपण नोंद घ्यायची आहे. तर स्वस्त बसू नका आणि आपल्या कामाला नाहीतर मग सुवर्ण महोत्सवामध्ये खर्चासाठी हालत आपली होणार. गेल्या रविवारी शतदान 29,200 रुपये झाले. सोमवारच्या आणि बुधवार शतदान 9,200 रुपये झाले. देवळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने अनामिक 10,000 रुपये. त्याचप्रकारे आजच्या ध्वजाची मानकरी फरशीबाई रॉटिक हिच्या तर्फे देखील 10,000 रुपयाची देणगी आपल्याला मिळालेली आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, आजचा हा सुंदरचा दिवस साजरा करण्यासाठी आपल्या अनेकांच्या हातभार लावलेले आहेत आणि त्यासाठी त्यांचे एका वाक्यामध्ये आभार मानणं माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच प्रथम देवाचे आभार मानतो की परमेश्वराने आपल्याला हा सुंदर दिवस पाहण्याचे भाग्य दिलं. त्याबद्दल त्या परमेश्वराला प्रथम आभार, देवाचे आभार. आणि त्याचप्रमाणे आभार मानायचे फादर मायकल डिसूजा आपले पहिले पॅरिस बीचचे आपले भाग्य आहे की ज्यांनी 50 वर्षापूर्वी विसारपूर केली झोपडीमध्ये ते आज महालामध्ये 50 वर्षाची विसा साजरे करीत आहेत. आणि फादर तुम्ही ते मोठ्या प्रश्नाला आमचे भाविक खूप आनंदी झाले तुमचं नाव ऐकून. तुम्ही येथे आले आणि इतकंच नव्हे तर संत पॉलच्या जीवनातील काही महत्त्वाची मुद्दे आम्हाला समजावून सांगितले की जेणेकरून त्यांच्या जीवनात उपयोग पडले. आपल्या या उपस्थितीबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आपण आल्याबद्दल आमच्या सर्व भाविकांच्या तर्फे मी फादरांचे टाळ्या वाजवून मनपूर्वक त्याचप्रमाणे वेदीवरील फादर कॅचिडन, फादर लिनस, फादर रॉबर्ट यांची देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत की देखील ते आपल्या सोहळ्यामध्ये आज उपस्थित झाले. पॅरिस काउंटीचे सर्व सभासद गेले 3 वर्ष ते सहकार्य करीत आहेत. आज पण त्यांना ते भाग्य मिळालं त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं. त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. नियोजन कमिटी ज्याने सगळं हे आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाविषयी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं त्यांचे देखील मनापासून आभार. बॅनर्स ज्याने सुंदर गावागावात आपण बॅनर्स लावलेत, कानाकोपऱ्यावर बॅनर्स लावलेत. कॅरल गिब्रिटो आणि रॉबर्ट मेनेजिस यांचे देखील मनापासून आभार. आपली मीडिया टीम येथे बसलेली आहे, जॉयसन मेलरॉय, त्यानंतर डेफिल, त्यानंतर जेस आणि अनेक आहेत ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्या सर्वांचे देखील मनापासून आभार आहेत. मानद्वारे आपल्या सर्व सिस्टर अप्रतिम असं सजावट केलेली आहे. ते सिस्टरांच्या मेहनतीमुळे आहे. ही सुंदरशी